खूप सारे लोक असा खोटा अपप्रचार करतात की ऑनलाईन क्लासेस घेणारे खूप सारे लोक आहेत, जे मोठमोठे लोक आहेत, त्यांना 1-1 लाखाचं पॅकेज देऊन लोक इन्व्हाइट करतात. भारतीय संविधानाच्या प्रिॲम्बल्समध्ये, भारतीय संविधानाच्या उद्देशिकामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या शब्दाचा उल्लेख आलेला आहे आणि खूप सारे लोक खोटा असा अपप्रचार करतात की ही जे 3 शब्द आहेत किंवा ही जे भारतीय संविधानाचे 3 मूलतत्वे आहेत ही आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेली आहे. तर आपण जाणून घेऊया आज त्याबद्दलचं सत्य. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता. 1779 मध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती तो राजकीय सामाजिक उठाव होता. ती एक सामाजिक क्रांती होती. धर्मसत्ता आणि राजसत्ता याच्या विरुद्धचा तो बंड होता आणि त्याच क्रांतीमधून सर्व जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची मूलतत्वे मिळाली होती आणि ती सर्व जगाने स्वीकारली देखील होती असं इतिहासामध्ये नमूद आहे आणि ते खरं आहे, कारण जगामध्ये तेथूनच स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा प्रचार झाला. परंतु जेव्हा तिथे राजकीय सत्ता उलथून लावली आणि फ्रेंच सामाजिक राज्यक्रांती झाली, त्यानंतर तिथे समता स्थापन करण्यासाठी भरपूर रक्तपात झाला होता आणि तिथे बंधुतेचा अभाव दिसला. त्यामुळे ती मूलतत्वे खऱ्या अर्थाने फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर ती रुजली नाही आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. कारण जिथे स्वातंत्र्य आहे तिथे समता असते आणि जिथे समता आहे तिथं बंधुता असते, परंतु त्या ठिकाणी भरपूर रक्तपात झाल्यामुळे तिथे बंधुतेचा अभाव दिसला. आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलतत्वे आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतली. ऑनलाईन क्लासेस घेणारे खूप सारे लोक आहेत, जे मोठमोठे लोक आहेत, त्यांना 1-1 लाखाचं पॅकेज देऊन लोक इन्व्हाइट करतात भीम जयंतीच्या कार्यक्रमामध्ये, कुठल्याही सामाजिक क्रांती कार्यक्रमामध्ये आणि व्याख्याते म्हणून, आणि ते अशा खोटा अपप्रचार करतात. 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या भाषणामध्ये सांगतात की भारतीय संविधानामध्ये जी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूलतत्वे आहेत ती मी फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वीकारली नाही, तर भगवान बुद्धाच्या धम्मामधून स्वीकारली आहेत. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे खरं आहे की जगाला फ्रेंच राज्यक्रांतीमधून स्वातंत्र्य, समता ही बंधुता ही मूलतत्वे मिळाली, परंतु तिथे ती टिकू शकली नाहीत. त्या उलट भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये या तिन्हीचाही खूप सुरेख संगम आहे आणि ही तिन्ही मूलतत्वे भगवान बुद्धाच्या धम्मात टिकून आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणले होते. त्यानंतर काही दिवसांनी परत ऑल इंडिया रेडिओवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक मुलाखत झाली होती. 25 नोव्हेंबर 1956 या दिवशी ऑल इंडिया रेडिओवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे स्पष्ट केले होते की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूलतत्वे मी भगवान बुद्धाच्या धम्मातून घेतलेली, माझ्या गुरुच्या धम्मातून घेतलेली, ती ना फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेली. कारण फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये ती मूलतत्वे भलेही त्यांनी स्वीकारली होती, परंतु त्यानंतर तिथे खूप रक्तपात झाला आणि ती मूलतत्वे तिथे रुजली नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचली पाहिजे.